असावा एक छंद स्वतःला ओळखण्याचा, स्वतःची ओळख जपण्याचा. असावा एक छंद स्वतःच्या रक्षणाचा, स्वतःसाठी जगणाऱ्या सगळ्यांच्या रक्षणाचा. असावा एक छंद स्वतःच्या प्रेमात पडण्याचा, हवं तसं जगण्याचा. मी या कपड्यांमध्ये इथे काय करते हा प्रश्न तुम्हालाही पडला ना? थांबा सांगते. खरं तर आज गुरुपौर्णिमा आहे आणि याच निमित्ताने मी तुमच्यासाठी एक गुरु शिष्याची खास जोडी घेऊन आली. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम आणि आजच्या गुरुपौर्णिमा विशेष भागात तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर ही जोडी मला माहिती आहे तुम्हाला कळालीच असेल, कारण माझ्या मागे जे प्रॅक्टिस करताना हीच ती जोडी आहे. चला त्यांच्याशी गप्पा मारूयात. हॅलो. हाय. खरं तर तुला इथे बघून खूप छान वाटलंय. हाय आणि नीलम ताई. प्राप्ती खूप मेहनत करत असते ना सर इथे. खूप. पण प्राप्ती, आम्ही तुला नेहमी बघतो आणि आपण सेटवर भेटतो आणि सगळेच जण तुला ओळखतात, पण सरांची ओळख करून दे. हे माझे सर आहेत, नमस्कार. उमेश मुरकर सर. नमस्ते. आणि सर मला सांगा की प्राप्ती कसा वेळ देते? खरं तर येते क्लासला आता की नाही येत? कधी शूट नसते तेव्हा ती टाइम काढून बरोबर येते, म्हणजे अशी ती बरोबर पोचते. पण प्राप्ती कधीपासून येतेस? म्हणजे किकबॉक्सिंगची आवड कधीपासून आहे तुला? 2022 पासून मी हा क्लास जॉईन केलाय. 2022च्या समर कॅम्प एक होता जो सरांनी फ्रीमध्ये ठेवला होता. आणि I लालबागला. think- हा, लालबागमध्ये. लालबागचा जो गुंडेजे गार्डन. हा, तो गार्डन आहे तिथे ठेवला होता. आणि सर दरवर्षी 1 मंथ फ्री कॅम्प ठेवतात. म्हणजे ज्यांना 1 मंथ साठी प्रॅक्टिस करायची असेल त्यांनी करू शकतात. सो ह्यांचा मेसेज एका ग्रुपवर आला होता आणि त्या ग्रुपवर माझे पप्पा पण होते. सो माझ्या पप्पाने तो मेसेज पाहिला आणि लॉकडाऊन सुद्धा होतं. सो मी खूप आळशी झाले होते आणि माझ्या पप्पाने सांगितलं की तू ट्राय कर, काय आहे मार्शल आर्ट्स. आणि मग मी गेले. मी सेकंड डे पासून जॉईन केलं होतं आणि ते तर फ्री कॅम्प होतं म्हणून मी प्रॅक्टिस करत होते. मला खूप आवडायला लागलं. आणि सर अपार्ट फ्रॉम मार्शल आर्ट्स ना खूप डिसिप्लिन शिकवतात आणि खूप गोष्टी शिकवतात, हाऊ टू बी अ बेटर ह्युमन. तर मला त्यांचं शिकवणं आवडलं. इवन नंतर आपण त्या सरांना भेटणार आहोत, ते पण खूप छान शिकवतात. सो मला ते आवडलं आणि मग मी क्लास जॉईन केला. सर जशी ती म्हणाली की आळशी होती ती आधी सुरुवातीला खूप, हा. आता ही तशी आहे की आता खूप ऍक्टिव्ह आहे? नाही, ऍक्टिव्ह आहे आता तर. ऍक्टिव्ह आहे म्हणजे भरपूर तरी. म्हणजे पहिल्यापासून, म्हणजे पहिली पण मला असं वाटलं नाही की आळशी वगैरे होती. तिने म्हणजे जे कॅम्पमध्ये जे परफॉर्मन्स दिलंय, त्याच्यानंतर एका वर्षात तिने नॅशनलमध्ये गोल्ड मारला चेन्नईला. तर म्हणजे असा तिचा परफॉर्मन्स तर म्हणजे आमच्या दृष्टीने तरी चांगलाच होता. मग पहिल्या दिवशी आलेली प्राप्ती आणि आत्ताची प्राप्ती किती फरक वाटतो आणि काय काय बदल वाटतात तिच्यात? हा, कसं आहे, मार्शल आर्टमुळे एक ऍटिट्यूड किंवा बॉडी लँग्वेज वगैरे चेंज होते. ते तर म्हणजे तसं तर तो हे होतोच, म्हणजे फरक जाणवतो. म्हणजे आय थिंक माझ्यात खूप कॉन्फिडन्स आलाय. कारण आम्हाला सर रात्री ट्रॅव्हल करावं लागतं शूटच्या निमित्ताने. तर आधी खूप भीती वाटायची की मी स्वतःला डिफेंड करू शकेन का. पण आत्ता मार्शल आर्ट्स शिकल्यावर मला माहित नाही मी समोरच्याला मारू शकेन की नाही, पण माझ्यात तो कॉन्फिडन्स तरी आहे. पण आत्ता सर म्हणाले होतेस की तू नॅशनल जिंकलीस, तर नॅशनल जिंकताना काय प्रिपरेशन केली होती तिची आणि कशा पद्धतीने तिने ते करून घेतलं सगळं? नाही, नॅशनल जेव्हा सिलेक्ट होतात ना, तेव्हा आमच्या सगळ्या क्लासमध्ये त्यांना ॲसेट असतो, म्हणजे सगळं ते म्हणजे प्रॅक्टिस करू शकतात. तर असं सगळ्या क्लासमध्ये येऊन ती प्रॅक्टिस करायची. म्हणजे लालबागच्या, धारावीच्या, आमच्या काळ्या किल्ल्याच्या इकडे असे सगळे मुलं. सरांचे खूप सारे क्लासेस आहेत. सो म्हणजे मंडे, वेडनेसडे आणि फ्रायडेला हा जो सायनला PWS नावाचा क्लास आहे आणि धारावीला काळा किल्ला नावाचा क्लास आहे. सो हे 2 असतात. आणि चेंबूरला पण असतात, जे ट्यूसडे आणि थर्सडेला असतात. आणि अदरवाईज सर कुठे असतं? लालबागला सुद्धा असतात. So ते बुधवारी Saturday. आणि शनिवारी असतो हा. लालबागला. पण सरांकडनं काय शिकलीस? मी सरांकडनं खूप गोष्टी शिकते. एकतर ते खूप चिल आहेत, म्हणजे कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घेत नाही. सर आले ना आणि समजा दुसरे कोणते तरी सर आमची प्रॅक्टिस घेत असतील आणि खूप सिरियस प्रॅक्टिस चालू आहे, सर आल्यावर सगळं हसायला लागतात. सगळं चिल वातावरण होतं. अपार्ट फ्रॉम एव्हरीथिंग सर खूप छान आहेत, स्वभावाने छान आहेत. आणि मी एक गोष्ट त्यांच्याकडून शिकले की एवढं सगळं अचीव्ह करून, मी तुला त्यांचं सगळं पाठवलंय इंट्रोडक्शन, एवढं सगळं अचीव्ह करून ही इज व्हेरी डाऊन टू अर्थ. पण
पण तुझ्यासाठी नॅशनल गोल्ड मेडल जिंकणं तो मुवमेंट कसा होता मला खरं जाणून घ्यायचं. मी तर एक्सपेक्ट पण नव्हतं केलं सर, है ना. मी एक्सपेक्ट पण आणि नव्हतं कसं आहे एका वर्षात असं इतकं अचीव करणे खूप मुश्किल असते. म्हणजे एका वर्षात तिने केलं. एका वर्षात जवळजवळ म्हणजे जो नॅशनल मध्ये गोल्ड मारणे म्हणजे असं ठीक आहे, ब्रॉन्झ किंवा सिल्वर, पण डायरेक्ट गोल्ड मारणे म्हणजे खूप कठीणच आहे. मी म्हणजे आय थिंक 2022 मध्ये एप्रिलमध्ये जॉईन केलं होतं सरांचा क्लास. हो. आणि मी तेव्हा तर काही काम नव्हतं माझं चालू, सो मी रोज क्लासला यायचे. आणि ऑगस्टमध्ये ते नॅशनलची कॉम्पिटिशन होती चेन्नईला, तर चेन्नईला तेव्हा मिळालं होतं. पण पण ते मेडल सरांमुळे झालं. जिंकल्यावर काय केलंयस खरं? मी आधी सरांना बघलं सर मेडल, आणि नंतर मम्मी पप्पांना व्हिडिओ कॉल केला. मम्मी पप्पा खूप रडत होते, पण माझे मम्मी पप्पा खूप मानतात सरांना, कारण जी अशक्य गोष्ट होती ती सरांनी करून दाखवली आहे. पण सर ही विद्यार्थी म्हणून कशी आहे, म्हणजे आतापर्यंत आम्ही सावलीला ओळखतो प्राप्तीपेक्षा बरोबर. जास्त ती साधी भोळी एकदम अशी नाही आहे. नाही तशी नाही, तशी बिलकुल नाहीये. मस्तीखोर आहे खूप. मस्तीखोर. सर बिचारे हसतात की बोलू की नको खरं खरं. पण नाही कशी आहे म्हणजे ती विद्यार्थी स्टुडंट म्हणून कशी आहे? नाही नाही तशी डिसिप्लिन नाही, म्हणजे असं नाही. पण जेव्हा मजाक मस्करी असते तेव्हा ती सगळे बरोबर ते हे करते, म्हणजे मॅनेज करते सर्व गोष्टी. आळस करते ही. क्लासमध्ये असं आळस मला असं वाटत नाही, कारण ते कंपल्सरीच असते ते. हा. आता आणि तुम्ही मला माझं आवडतं झालं ना किक बॉक्सिंग, त्यामुळे मला मज्जा येते. मला सांग हे आवडीचं कधी झालं, कारण की असं असतं ना पहिले आई वडील आपल्याला क्लासेसला आणतात की जा तू शिक तू, पण एक असतं की आपल्याला स्वतःहून आवड निर्माण व्हावी लागते. ही आवड कधी निर्माण झाली तुला? कॅम्पमध्ये जेव्हा मी फर्स्ट समर कॅम्प सरांचा जॉईन केला तेव्हा ती आवड निर्माण झाली. आणि माझं असं होतं की मला हे करायचंय, व्हॉट एव्हर दिस इज, कराटे असू दे, किक बॉक्सिंग असू दे. आणि मला खूप आवडतं. म्हणजे आता मी तुला पण सजेस्ट करेन किंवा मी सगळ्यांना सजेस्ट करेन की एक तरी मार्शल आर्टचा फॉर्म सगळ्यांनी शिकायला घ्या, कारण ते खूप बरोबर, इंटरेस्टिंग खूप. आहे. एकतर फायदे आहेत त्याचे, सेल्फ डिफेन्ससाठी कामाला येतं, पण आपला जो कॉन्फिडन्स येतो आणि आपली बॉडी लँग्वेज ज्या प्रकारे होते आणि मज्जा येते. इट्स फन. क्लासचा पहिला डे आठवतो हा कसा होता? हो. रडायची कधी नाही, येण्याआधी? तिला खूप वेळा मुलांनी मारलेले पण आहे, जेव्हा अक्षरशः पंच, जो हुक पंच, एक आमचा विन्स पाटील आहे तिने तर मारलेली, ती डायरेक्ट खाली हे झालेली. म्हणजे अशा म्हणजे खूप आमचा कॅम्प होता तेव्हा पनवेलला, मला ती आठवते. तिला एक दिलं ती खाली डायरेक्ट नॉकआउट. पण त्यानंतर तो असं किस्सा ते- सांग ना तू. मला जो आमच्या क्लासमध्ये ना विन्स पाटील नावाचा एक चॅम्पियन आहे, आम्ही त्याला गोल्डी बोलतो, कारण त्याला सगळे गोल्ड मेडल मिळतात आणि तो इंटरनॅशनल मध्ये पण त्याला गोल्ड मेडल्स मिळाले. सो सरांनी सांगितलं की त्याच्यासोबत फाईट कर, आणि मला खूप भीती वाटत होती. एकतर त्याची हाईट एवढी आहे, सो त्याचे पंच माझ्या डोक्यावर जातात, मी कुठे पंच मारू मग. आणि मग सरांनी त्याला इशारा केला की तिला हुक पंच दे, आणि त्याने मला इथे पंच दिला आणि मी खालीच पडले. आणि मी रडते, सर मला नाही खेळायचं, मी नाही खेळणार. पण त्यानंतर सर असं काही झाल्यावर मोटिवेट कसं करतात विद्यार्थ्यांना, किंवा आता ती पडली बरोबर. त्यानंतर ती परतही आली पाहिजे? काय नाही झालंय, चल नाही. चल उठ उठ, काय नाही झालंय असं. ते तर रेग्युलर आहे ना, मार तर कुठच्याही गोष्टी शिकायचं आहे तुम्हाला मार खावाच लागणार, ते कंपल्सरी आहे. पण ते त्यांना बॉडीला पण सवय होते ती. Correct, असं correct. आता तुम्हा लोकांना ते एक विशेष गोष्ट वाटते, पण आम्हाला असं ते वाटत नाही. म्हणजे असं पण तू आताच म्हणाली की मारलेलं किंवा असं लागतं जेव्हा मॅच खेळल्या जातं तेव्हा, पण आता अभिनय क्षेत्रात आहे आणि तेव्हा लागणं, फेसला लागणं हे सगळं आपण खूप अवॉइड करतो, तर तू काळजी कशी घेते या सगळ्याची? ऑनेस्टली आता माझी सिरियल चालू आहे म्हणून मी फाईट्स नाही खेळत, म्हणजे मला कॉम्पिटिशनला जायलाच नाही मिळत, मी फाईट्सच नाही खेळत. पण उमेश सर आणि जे नंतरचे सर भेटणार आहेत, इव्हन क्लासमधले माझे सगळे फ्रेंड्स आहेत ना, ते खूप काळजी घेतात. म्हणजे माझ्यासोबत फाईट करताना समोरचे मारतच नाहीत, मीच त्यांना मारते. सो ते माझ्या फेसची खूप काळजी घेतात स्वतःपेक्षा जास्त. येस, पण सर सावळ्याची जणू सावली ही मालिका बरोबर. तुम्ही बघता, हा बघतो ना. असं कशी वाटते ही सावली तुम्हाला? ते अशी वाटतच नाही की म्हणजे आम्हाला ते म्हणजे भक्तिभावात हे झालेली, विलीन झालेली अशी तोच इमेज वाटतं. म्हणजे असं येस, पण काय सांगशील, आज गुरुपौर्णिमा आहे आणि सरांसमोर व्यक्त व्हायचं असेल तर तुला ते काय असणार आहे? सर, मला तर तुम्हाला थँक्यू म्हणायला आवडेल, कारण तुम्ही हा जो बदल घडवला आहे, तर 2022, 23, 24, 25, 26 5 वर्ष झाली आहेत. आणि माझी तर इच्छा आहे की मी आयुष्यभर या क्लासमध्ये राहो,
पण तुम्ही असंच मुलांना गाईड करत राहा. हो, फक्त हे नाही, मार्शल आर्ट्स नाही तर तुम्ही सगळ्या गोष्टी जे शिकवता, डिसिप्लिन, डेडिकेशन, कन्सिस्टन्सी, ते शिकवत राहा. आणि तुम्ही इतके डाऊन टू अर्थ आहात, आम्हाला शिकवता, आम्हाला सगळ्यांना समजून घेता. सो थँक्यू सो मच. थँक्यू. कल्याण वस्तू. खरं तर आज मलाही मार्शल आर्ट शिकायचंय, कारण की कोणताही प्रसंग हा कधी सांगून येत नाही, तो अचानक येतो. बरोबर. आणि मला असं वाटतं की आता हे सगळं सेल्फ डिफेन्स शिकणं हे फार गरजेचं आहे. सो मला आणि माझ्या काही आपल्या सगळ्या प्रेक्षकांना काही मूव्स तुम्ही शिकवू शकता का आज? हो, डन नक्की, डन डन नक्की. सर शिकवतीलच. म्हणजे आधी माझ्यासोबत करून दाखवतील, सो तुला नंतर शिकव. येस. ओके. ठीक आहे. हा आता हात पकडला, तू कसा हे करणार? सर तुम्ही दाखवा, मी तुमचा हात पकड. समजा असं कोणी हात पकडला, हात पकडला ना, ग्रिप टाईट आहे माझी. पहिला खाली घेतलं तर तू सुटणार नाही. हा. हा वर करून नंतर खाली घ्यायचंय. हो. बरोबर. पहिला हा वर करायचंय, नंतर डायरेक्ट असं खाली, किंवा दुसरे. तू ट्राय कर. हा सर तिला आधी हा ट्राय करू द्या. ओके. सो इथे आधी तू फक्त खाली घे, नाही सुटत आहे ना. हा. आणि मग आता तुला कसं घ्यायचं माहितीये, पकड मला असं वर करून. हा. ठीक आहे, तर तू हे आता कर. आधी खाली घे, नाही सुटत आहे, कर वर. हो. तो फोर्स मिळतो तुला तर करताना. येस. हो. वाह, शिकली मी. येस. अजून एक दुसरं आणखी- सांगते. दुसरं असेल ना, हा आता हा असा आतमध्ये घेऊन नंतर ह्याला उलटा फिरवून हा फक्त दाबायचा. ओ. हा हा पकडलाय, ह्याला उलटा. मी आणि try खाली करते. एकदा डाऊन झाला की कसं पण हे करू शकतो. हा. तू आता ट्राय कर, मला ट्राय कर. ओके. इथे इथे. येस. वाह. बस. आणि एकदा डाऊन झालं की तुम्ही काही पायाने वगैरे काही हे तुडवू करू शकता पायाने वगैरे. एकदा खाली आला डाऊन की काही तुम्ही करू शकता. हेच मला सगळ्यांना सांगायचं. खरं तर हे शिकणं सर किती गरजेचं आहे हे खूप. तुम्ही आता- खरं प्रेक्षकांना सांगा. हो, मुलींना तर आता खूप गरजेचं आहे. आणि किक बॉक्सिंग मध्ये बोलत तर आम्ही मुलींसाठी खेलो इंडिया वगैरे आमच्या फेडरेशनने आणली आहे, तर खूप म्हणजे त्याच्यात हे झालंय. आता आमच्याकडे म्हणजे भरपूर आता या हिच्या बरोबरच्या जे मैत्रिणी आहेत हिच्या, त्या पण खेलो इंडिया मध्ये मेडल्स वगैरे मारले, जसं अश्विनी वगैरे. करेक्ट करेक्ट. त्यांच्याबद्दल पण सांग ना. म्हणजे तुला. अश्विनी माझी वन ऑफ द बेस्टीज आहे. म्हणजे आमचा ग्रुप आहे, अश्विनी, दुर्वा, दर्शना आणि मी. सो अश्विनी जी आहे तिला आता सरांनी अशा प्रकारे ट्रेन केलंय की तिला कोणी मारूच शकत नाही. ती इतकी स्ट्रॉंग झाली आहे. ओ माय गॉड. ती मला नाही मारत, माझ्यासोबत फाईट करताना मला नाही मारत, कारण ती काळजी घेते माझ्या फेसची. पण शी इज अ चॅम्पियन. शी इज अ चॅम्पियन. ती जिथे जाते तिथे गोल्ड घेते. काय फाईट करते, काय परफॉर्म करते, कमाल. सरांनी तसं मुलींसाठी train केलंय. खूप चांगलं झालंय आता. म्हणजे त्यांना काही चांगली सन्माननीय अमाऊंट पण मिळते, किंवा असं म्हणजे नॅशनल वगैरे, आणि चांगले ते नॅशनल पर्यंत आपल्या मुलं जातात. म्हणजे आता असं. तू सांग की का शिकणं हे गरजेचं वाटतं आता तुला? आय थिंक हे गरजेचं आहे. एकतर सगळ्यांना वाटतं की दिस इज व्हेरी डिफिकल्ट, पण हे इझी आहे. जसं तू आत्ता शिकलीस. आणि ट्रस्ट मी, ही ऍक्टिंग नव्हती. जे मी पडत वगैरे होते तिच्यात ती पॉवर आली आणि तिने मला जेन्युइनली असं टप डाऊन केलं. पण हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आपण आपल्या कानावर जे केसेस येत आहेत, सो आय थिंक तेव्हा काय होईल कोणालाच माहीत नाही आहे. पण ॲटलिस्ट काहीतरी यायला हवं. आपल्या साईडून आपण काहीतरी प्रयत्न करूच शकतो. राईट. येस. पण शूटिंगच्या दरम्यान हे सगळं किती मिस करतेस तू? खूप खूप. मी माझ्या स्केड्युलरला रिक्वेस्ट करते की मला आठवड्यातून एक तरी आउट टाइम दे. एकदा लवकर सोड, ॲटलिस्ट 4 वाजता 5 वाजता, कारण 7 ते 9 आमचा क्लास असतो. सो एकदा लवकर सोड, मला अटेंड करायचं आहे. कारण जो मी टाईम आहे तो माझा हा आहे. मला इथे प्रॅक्टिस केल्यावर असं मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये जाते मी. आणि तसं नाही, ते खूप आवडीने येते. म्हणजे असं नाही, म्हणजे ती क्लास अटेंड करायला ना ती करतेच. म्हणजे असं नाही की अशी बसली आहे कुठे अशी. म्हणजे मला तेच Practice. विचारण्यामध्ये ती किती मेसेज करते जेव्हा शूटिंग मध्ये असते आणि तिला क्लासला यायचं असतं तेव्हा किती मेसेज वगैरे येतात तिचे? नाही, असे जनरली नाही. विघ्नेशला वगैरे करत असेल, पण असे हा. जनरली मेसेज वगैरे डायरेक्टच माझ्या येते. मैत्रिणींना करते मी असं. की तुम्ही येताय का, मग मी येते. ठीक आहे, मी येते. मला क्लासला यायला खूप आवडतं. येस. पण इतक्या वेळापासून आपण दुसऱ्याही सरांविषयी खूप ऐकतोय, विघ्नेश सर. येस. तर आता त्यांनाही भेटायचंय खरं तर. येस. मी उमेश सरांविषयी तुम्हाला थोडी माहिती सांगते.
सो उमेश सरांनी 1994 पासून ते 1998 पर्यंत असिस्ट केलं. 1998 पासून स्वतःचा क्लास ओपन केला ज्याचं नाव आहे SSKK शितोरियो कराटे अँड किक बॉक्सिंग असोसिएशन. सो तेव्हापासून त्यांनी खूप सर किती आय थिंक आता जवळ 28 वर्ष 500 और 600 और मोर दॅन दॅट ब्लॅक बेल्ट घडवलेत. सो आणि फक्त इथे कराटे आणि किक बॉक्सिंग नाही, आम्ही सगळे मार्शल आर्ट्स कव्हर करतो. सो जेव्हा आमचं कॅम्प पण असतं, सर मेक शुअर की ते सगळे मार्शल आर्ट शिकवतायत, इतर स्पोर्ट्स शिकवतायत, फुटबॉल असू दे, स्विमिंग असू दे. आणि सरांनी इतके स्टुडंट्स घडवले, त्यातलीच मी एक आहे, घडते. पण सरांनी खूप खूप गोष्टी अचीव केल्या आहेत आणि त्यांचे सायनमध्ये तुम्ही खूप बॅनर्स बघाल, पण येट ही इज व्हेरी डाऊन टू अर्थ. सर तिची एखादी मॅच लक्षात आहे कोणती तुम्हाला? मॅच नाही, पण ती काताज वगैरे जो फॉर्म आहे ना तो एकदम चांगला करते. म्हणजे असा मॅच असे नाही, पण काताज मला एकदम म्हणजे मी सांगू शकतो की लक्षात राहण्यासारखे आहेत. म्हणजे मला सांग सर, मॅचच्या आधी किती मोटिवेट करतात तुला, कोणतीही मॅच असू दे ती? बऱ्याचदा ना सर फोनवर असतात. सो ते मोटिवेट करण्यापेक्षा आय थिंक त्यांच्या मोटिवेशनची गरज नाही पडत, कारण त्यांना जो विश्वास आहे आमच्यावर सगळ्यांवर तो खूप आहे. सो त्यांच्या विश्वासावर आम्ही खेळतो. येस, आणि मला असं वाटतं सर आता मी आल्यापासून बघते सर इतके छान ट्रेनिंग देतात, तर ऑफकोर्स चांगले विद्यार्थी घडणारच. Correct, So, खूप correct. छान वाटलं खरं तर Thank you, सर thank you तुम्हाला very भेटून. much. तुम्ही आता उमेश सरांना भेटलातच, आता आपण दुसऱ्या सरांना भेटूयात ज्याचं नाव आहे विघ्नेश मुळकर सर. येस या सर, प्लीज या. आपण बसून बोलूयात का प्लीज? हेच ते विघ्नेश सर. येस, हेच आहेत विघ्नेश मुळकर सर. आणि मी यांच्याबद्दल थोडीशी माहिती देते तुला. मी जितकं सरांना ओळखते, सरांनी ते 2 वर्षाचे होते तेव्हापासून हे मार्शल आर्ट स्टार्ट केलंय. म्हणजे ते चालायला लागले पण क्लासमध्येच. बापरे. आणि तेव्हापासून ते करतायत आणि त्यांनी एन नंबर ऑफ गोल्ड मेडल्स घेतले आहेत. सिल्वर ब्रोन्झ तर काहीच नाही, बट इतके गोल्ड घेतले आहेत. आणि येट अगेन उमेश सरांची क्वालिटी आहे यांच्यात, ही इज व्हेरी डाऊन टू अर्थ. सो या ते आम्हा सगळ्यांना शिकवतात. आणि आम्ही जे सिनियर्स आहोत सगळे, एस्पेशली त्यांची प्रॅक्टिस घेतात सर. सर प्रॅक्टिसच्या वेळी खूप आळस करते ना? नाही, आळस असं नाही. तिला जर एक्झॅक्टली नाही जमत असेल काय असेल तर ती मला क्लासच्या स्टार्टलाच सांगते की शी इज डन लाईक, म्हणजे शूट बाय द वे शूट असला तरच हे असतं रिझन्स, नाही तर असं ती सुट्टीवरनं डिरेक्ट आली असेल तर फुल प्रॅक्टिस करते. पण किती मस्तीखोर आहे ही. मस्तीखोर आमचे मोस्टली जेवढे पण आहेत. आणि स्पोर्ट्स असं आहे जिथे मस्ती असू किंवा प्रॅक्टिस असू हे दोन्ही इक्वली बॅलन्स्ड असलं तरच ते हे करू शकतात. कारण इंटरेस्ट जनरेट करण्यासाठी तेवढा फन एलिमेंट असायला पाहिजे स्पोर्ट्समध्ये. अँड दिस इज अ पॉवर पॅकेज, तो आमच्यासाठी ते चांगलंच आहे. येस, पण ती मगाशी सांगितलं की ती अनेकदा तुमच्यासोबत दौऱ्यावर आली आहे. हो, सो मला सांगा की मॅचेसच्या आधीची प्राप्ती नेमकी कशी असते? मॅचेसच्या आधीची प्राप्ती म्हणजे रात्री मी साधारण 12:30-1 वाजता फोन असेल की सर काय काय घ्यायचंय, मी आताच शूटवरनं आली आहे. अँड देन मग त्यावेळी मी अर्धा झोपेत असतो, बिकॉज अराउंड 10:30-11 वाजता मी झोपण्याची आमची हे असते. तर मग काय एक आहे ती जेन्युइन रिझन आहे, तर आम्हाला ते हे करायचं असतं. मग दुसऱ्या दिवशी कसं ती साऊथ बॉम्बेवरनं येते तर तिला आधीच प्रवास करून तर आम्ही तयार व्हायला घेतो तोपर्यंत ती आलेली असते. आणि ते पण झोप पूर्ण आणि कम्प्लीट नसते. पण त्यानंतर पण तिच्यामध्ये कशी एवढी एनर्जी असते काय असते की पूर्ण प्रवास असतो तो गाणं गात, मस्ती करत, काही प्रँक करत असं चालू असतं. मग कॉम्पिटेटिव्हली जे रूल्स रेग्युलेशन्स असतात ते सगळं फॉलो करणं आहे. आणि दोन्ही गोष्ट बॅलन्स करणं, त्यासाठी मला तिचं आहे कौतुक त्याबद्दल. कुठून आणते ही एनर्जी? वेअर देर इज अ विल देर इज अ वे. वा. मग मला सांग की आत्ता म्हणाले हे की गाणं गाते, मस्ती करते, प्रँक करते, त्या प्रँक केलास ग इतका? प्रँक ॲज इफ पहिलं स्टार्टिंगली तिचे पीजे असतात अँड देन लेटर ऑन प्रँकच्या बेसिसवरती म्हणजे काही बेसिक आता आठवता येत नाही, कारण सध्या तरी गेल्या 1 वर्षात आणि तिने आली नाहीये. कॅम्प आमचा जो असतो रेग्युलर त्यात ती होती. पण प्रँक आता असं बोललं की लगेच आठवत नाही, पण केलेत बऱ्यापैकी. तिचे पीजे मिस करता ती नसते तेव्हा? पीजे कसं आहे, आता तिला कधी आठवलं काय तर ती फोन करून मग सगळ्यांना ते पीजे हो सांगतात. हो हो फोन करून सांगते? हा. लाईक ती कॉन्टॅक्ट मध्ये आहे सगळ्यांच्या, वेदर इट्स फॉर 10 सेकंड्स काय असो, मग ती रीच करते. पीजे असेल तर पटकन ती सांगणार. तिच्यामध्ये ते ठेवण्याची हे नाही की ती भेटेल आम्हाला आणि मग ती पीजे.
लाईक तिला आलाय काहीतरी तर ती पटकन सांगणार आणि मग डन. मॅचच्या आधी जाताना घाबरलेली वगैरे असते ती? घाबरली आणि असं तर कसं आता मी तुम्हाला सांगतो, 2022 मध्ये ती जशी जॉईन केली साधारण 3 महिन्याच्या ड्युरेशन मध्ये आम्ही तिला नॅशनल साठी रेडी केलेलं. हो. तर तो बेसिक म्हणजे पहिलं डिस्ट्रिक्ट लेवल असतो, तर डिस्ट्रिक्ट मध्ये त्यावेळी एकटीच प्लेअर होती आमच्याकडे मुंबई सिटी मधनं. तर ते तर डिरेक्ट क्वालिफिकेशन होता, बट परफॉर्मन्स होता. आय हॅड कॉन्फिडन्स की ती करू शकते, ती करते आणि मेहनत घेत होती, ती रेग्युलर होती क्लासला. तर तसंच आम्ही तिला स्टेट्सला नेलं. स्टेट्समध्ये होते बऱ्यापैकी ऑपोनेंट्स, त्यातल्या त्यात ती गोल्ड जिंकली. मग तिला विचारलं की नॅशनल्स खेळायचं आहे का, तर तिला आफ्टर विनिंग गोल्ड इन स्टेट्स तिला इंटरेस्ट आलेला, बट तो कॉन्फिडन्स नव्हता. तर ते कॉन्फिडन्स देण्यासाठी आमच्याकडनं पूर्ण तिला मोटिवेशन होतं, आमची सगळी टीम होती, सगळी होती. बट वन्स ती नॅशनलला आली आणि तिचे भरपूर स्किल्स जसं स्टेज शो झाला किंवा काय असेल ते लहानपणापासून ती करत आली आहे. तर तिला स्टेज फिअर नव्हता. नॅशनलला आली तेव्हा तो स्टेज फिअर नव्हता, पण थोडं असं असतं नर्वसनेस, पण ते आम्हाला माहिती आहे कसं मॅनेज करायचं. अँड वी सपोर्टेड हर अँड शी गेव्ड अस द रिझल्ट. पहिल्याच नॅशनलला तिने गोल्ड जिंकलेला. ॲज वेल एज मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की गेल्या त्या टाइममध्ये कोविडचा वेळ चालू होता. कोविडच्या वेळी साधारण 2 ते 3 वर्ष आमच्या टीमला गोल्ड हे जिंकणं खूप असा टास्क झालेला. लाईक 2019ला शेवटचा आमचा गोल्ड होता, देन 2020, 2021 अँड 22 हे 3 वर्षाच्या मध्ये आम्हाला टीममध्ये सिनियर लेवलवरती गोल्ड नव्हता. तर प्राप्तीनेच परत ती गोल्डची स्ट्रीक सुरुवात केली आणि त्यानंतर आता ती स्ट्रीक कंटिन्यूअस आहे आमच्या बाकी नॅशनल प्लेयर्स सोबत. मला सांग, आता सर जसं म्हणाले की तू 3 महिने लगेच नॅशनलसाठी रेडी होत होती, 3 महिन्यातच. त्यावेळेस जेव्हा नॅशनल खेळताना सर तुझ्यासोबत असतील किंवा कोणत्याही मॅचच्या आधी सर तुझ्यासोबत असतात, तेव्हाचं ते मोटिवेशन असतं ते तुझ्यासाठी किती गरजेचं असतं आणि हे सर कशा पद्धतीने तुला मोटिवेट करतात? ते खूप गरजेचं असतं. म्हणजे आय थिंक ते एक्सपिरियन्स केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की मी किती, बट इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तो एक एक शब्द हिट होत असतो की कम ऑन यू कॅन डू इट वगैरे. पण सर आतापर्यंत जिथे जिथे मी गेले आहे मॅचेस खेळायला किंवा काताज करायला, तर सर तिथे असतातच आणि आमचे बाकीचे सिनियर्स पण असतात जे मला मोटिवेट करतात. तर ते खूप महत्त्वाचं असतं. हेच पण असं एखादी मॅच असते ना, जसं आपण मूवीज मध्ये मोस्टली बघतो किंवा रिअल आयुष्यात असं कधी होतं का की एखादी मॅच असं वाटतं की यार बस नाही जमते नाही जमते, पण सर तिथून मोटिवेट करत असतात तेव्हा असं होतं की नाही आता मी करू शकते हे, आणि ते सरांमुळे तिथे खेळली. अशी कोणती मॅच आहे? असे म्हणजे अनेक प्रसंग असतात. कसं आता इंटरव्ह्यू आता तिचे कॉम्पिटेटिव्ह इयर 2022-2023 होतं. 24 पासून जे मालिका चालू झाले ते कंटिन्यू. तर अशा वेळेमध्ये कॉम्पिटिशन खेळणं हा मोठा टास्क असतो, कारण प्रॅक्टिस ही गरजेची आहे. आम्ही ते होल्डवर ठेवलंय. त्यातल्या त्यात जर असं तुम्हाला आता जे पुशचं होतं तर ते पुश तिला ब्लॅक बेल्टच्या एक्झामसाठी गरज होती आणि त्यावेळी आम्ही ते केलेलं. तर ब्लॅक बेल्टच्या एक्झामच्या वेळी तिने ऑब्व्हियसली तिचे ते नाईट शिफ्ट आणि असून त्यातून ती डिरेक्टली आलेली. रेग्युलर प्रॅक्टिस मध्ये नसताना तिला खूप स्ट्रगल झालं, पण तो तिचा एक टास्क होता, तिचा ड्रीम होता की तिला हे पण कम्प्लीट करायचं आहे. तर त्यावेळी मला आताच्या ड्युरेशन मध्ये 2025 मध्ये ते लक्षात आहे. मला सांग, ब्लॅक बेल्ट मिळणं म्हणजे आता माझा भाऊही कराटे शिकतो, तर त्याच्यासाठी ते खूप मोठं असं ड्रीम असतं की ब्लॅक बेल्ट मला मिळाला पाहिजे. जेव्हा ब्लॅक बेल्ट मिळाला तेव्हा प्राप्ती काय आनंद झाला होता, तो अनुभव कसा होता तुझ्यासाठी? खूप छान वाटलं आणि असं वाटलं की येस आय एम डुईंग समथिंग इन माय लाईफ. पण इतर लोकांना खूप असं काही नवीन नाही वाटत की ठीक आहे ना ब्लॅक बेल्टच मिळालाय. एकतर आधी तर मस्ती करतात की हा माझ्या घरी पण आहे कपाटात ब्लॅक बेल्ट, असे मस्ती करतात. किंवा खूप सारे क्लासेस आहेत, सॉरी टू से, पण खूप सारे क्लासेस आहेत जे पैसे देऊन पण ब्लॅक बेल्ट मिळतं त्यांना. तर पण नाही, आमच्या इथे जेन्युइन आहे सगळं. आणि माझ्या शूटच्या मधून थोडं टाइम काढून आणि जेव्हा ब्लॅक बेल्टची एक्झाम आली, सो आमची ब्लॅक बेल्टची एक्झाम असते. आमचा जो कॅम्प असतो पनवेलला 3 दिवसाचा कॅम्प असतो, तर 3 दिवसात ती एक्झाम असते. मग त्यात प्रॅक्टिकल एक्झाम असते, मग वायवा असतो, रिटर्न एक्झाम असते आणि मग कंडिशनिंग असते. सगळ्या प्रकारचं तिथे सगळं होतं. आणि मग तेव्हा मी सरांना जसं रात्री कॉल करून बोलत होते कॅम्पच्या की सर मला नाही जमणार, मी रडणार आहे किंवा काय, मला नाही जमणार आहे ब्लॅक बेल्ट द्यायला, सो मी स्किप करते ह्या वर्षी, मी पुढच्या वर्षी बघेन. पण आय डोंट नो सर, तेव्हा पण सरांनी रात्री मोटिवेट केलं की काही नाही होणार, तू देऊ शकतेस ब्लॅक बेल्ट. आणि मी दिली आणि मला चांगले नंबर आले होते ना. सर, ही
म्हणजे आपली एक विद्यार्थी जेव्हा एका मालिकेत लीड रोल करते, काम करत असते, ते बघून सरांना किती कौतुक आहे, कसं वाटतंय खरं तर? कौतुक तर तिचं म्हणजे आधीपासूनच होतं, स्पोर्ट्स मधून पण आणि मग हे मालिकेवरनं पण नेहमीच म्हणजे कसं आम्ही तिला ग्राउंडेडच बघितलंय. तर आमच्यासाठी असं म्हणजे कधी तिने असं म्हणजे स्टार झाल्यानंतर पण असं कधी फील करून दिलं नाही, आणि आधी पण असं म्हणजे हेच. तर आमच्यासाठी ती प्राप्तीच आहे, आणि तिचं सक्सेस असाच होत जाऊन दे, तिची ग्रोथ होऊन दे, हेच आमची तिच्याकडनं हे आहे. यशवंत सर, मला तुमच्याकडनं एक हिडन टॅलेंट तिच्यातलं जे कोणाला जास्त माहित नाही असं ऐकून घ्यायचंय खरं तर आज. हिडन टॅलेंट म्हणजे तिला ग्रास्पिंग पॉवर खूप आहे. तुम्ही काही असे ऍक्टिव्हिटीज जे पॉसिबली आहे, लाईक डान्स असो किंवा काही कॉम्बिनेशन ऑफ अटॅक्स असतील, जे तिच्या कॅपॅसिटीमध्ये जर काही करू शकतं तर ती इन्स्टंटली ते कव्हर करू शकते. ते तिचं एक हिडन टॅलेंट आहे की तुम्ही असं दाखवा की असं करायचंय, अँड विदिन सम टाइम शी कॅन डू दॅट. मला तो आहे. प्राप्ती एक सांग की कोणती मॅच जी तुझ्या कायमस्वरूपी लक्षात राहील अशी कोणती? चेन्नई नॅशनल्स. हां, नॅशनल्स 2022चे नॅशनल्स जे मी परफॉर्म केलं होतं तेच लक्षात राहील. कारण एकतर मी महाराष्ट्राच्या बाहेर फार फिरलेच नाही आहे, आणि मी चेन्नईला गेले होते माझ्या टीमसोबत, आणि मला खूप धमाल आली होती. आम्ही खूप 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 मजा केली होती. सो ते मी मोमेंट जसं सांगू नाही शकत तुम्हाला, बट इट वॉज फन, मेमोरेबल, बेस्ट डेज ऑफ माय लाईफ. यशवंत, जसं मगाशी तू सरांकडनं बोलली की मगाशी जे सर होते त्यांच्याकडनं तू हे शिकले की ग्राउंडेड कसं राहायचं, या सरांकडनं काय शिकतेस? एक तर ही गोष्ट आहे की ग्राउंडेड कसं राहायचं, कारण विघ्नेश सरांना पण खूप गोल्ड मेडल मिळाले, आणि येट ही इज व्हेरी ग्राउंडेड, आणि ही हॅज अ लॉट ऑफ पेशन्स. माझ्यात नाही आहे एवढा, पण तरी मी शिकते थोडं शिकते. आणि ही इज व्हेरी नाईस टू एव्हरीबडी. म्हणजे आता समजा कोणी बिगनर असेल, सो मी जेव्हा आले होते पहिल्यांदा, जे समर कॅम्प पहिल्यांदा आले होते ना, तेव्हा मला असं वाटलं होतं की मी ह्या सगळ्यांमध्ये काय करणार आहे. मला एक पुशअप पण मारता येत नाही आहे, मला साधी धड स्किपिंग पण करता येत नाही आहे. पण ही वॉज द वन. तेव्हा त्यांनी मोटिवेट केलं होतं, आणि त्यांचे वर्ड्स जे एवढे वजनदार असतात वर्ड्स, तर ते खूप आहेत, खूप महत्त्वाचे ठरतात आमच्यासाठी, आमच्या सगळ्यांसाठी. सो मी त्यांच्याकडून सगळ्याच गोष्टी शिकते. आता जेव्हा पेशन्स हा शब्द निघाला, सर खूप हसले खरं तर, मनातल्या मनात ते दिसत होतं चेहऱ्यावर. सर, प्राप्तीत अजिबात पेशन्स नाहीयेत. पेशन्स आहे तिला, पण कसं आहे, आता आमच्याकडे कम्फर्ट झोन आहे. ज्यांच्याकडे तिचा कम्फर्ट झोन आहे त्यांच्यासमोर ती मुळीच पेशन्स नाही आहे. चिडकी आहे? चिडकी नाही बोलू शकत, पण पेशन्स नसणं म्हणजे कसं आहे, ती एक्सपेक्ट करते की आम्ही तिला काही गोष्टीचा रिस्पॉन्स असेल, काय असेल तर ते हे करणं. ते म्हणजे एक रिलेशन असतो, फॅमिली रिलेशन सारखं, ते आमच्या सगळ्यांसोबत तिचं बिल्ड आहे म्हणून. आणि हे लिमिटेड आहे तिच्या मम्मी पप्पांकडे, आमच्याकडे, आणि काही मोजके फ्रेंड्स आहेत त्यांच्यापर्यंतच. नाटके किती आहे, म्हणजे एखादी गोष्ट करायची असेल आणि लगेच दमायचं. जसं मी मगाशी म्हणाल, पुशअप बघितलं ते मगाशी की पुशअप करताना लगेच सुरू असतं तिचं, असं नाटक सुरू असतं, त्यात काही नाहीये. काय सर पनिशमेंट देतात तेव्हा? असे पनिशमेंट मिळाली तुला? मिळाली आहे, पण ते बाकीचे सिनियर्स देतात मला, सरांकडून नाही मिळाली पनिशमेंट. विघ्नेश सर आणि उमेश सर ना थोडे, म्हणजे त्यांना दया येते माझ्यावर खूप. मी असे पॉपी फेस करते आणि त्यांना दया येते. पण बाकीच्या सिनियर्सने मला लास्ट कॅम्पला इतकी बेकार पनिशमेंट दिली होती, ती आता करून नाही दाखवू शकत, पण मला नको आहे असं झालं होतं. हेच, पण आता मगाचपासून आपण असं म्हणालो की सेल्फ डिफेन्स शिकणं हे फार गरजेचं आहे. मला खऱ्या आयुष्यात हे कधी अप्लाय झालंय का? म्हणजे जे तू शिकलीयस, कारण की कधी ना कधी काही ना काही घडत असतं, कोणासोबतही काही घडू शकतं. तुझ्यासोबत कधी कोणता प्रसंग घडला असं? सी, एव्हरी गर्ल्स वुड रिलेट टू दिस, की ना आपण आता मी पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करते, मी ट्रेनने जाते शूटला. सो तेव्हा तर म्हणजे रोजच होतं की कोणीतरी असं टच करून जात आहे, आणि काय त्यांना मजा येते त्यात मला माहित नाही, पण असं हात लावून जाणार, आणि गर्दीत कळत पण नाही की कोणी हात लावलाय. सो तेव्हा तर फार लक्ष नाही देत की ठीक आहे सोड बोलते स्लीप देन. पण एकदा असं झाला होता किस्सा की मला स्टेशनला होते मी, आणि मी जात होते प्लॅटफॉर्मवर. सो एक माणूस होता, आणि तो असं प्रॉपर असं टच करून गेला,
आणि मला कळत नव्हतं कोण आहे माझ्या बाजूला. तर माझी मोठी बॅग होती त्याच्यामध्ये सगळं असतं आणि माझा फोन होता एका हातात आणि त्याला कळत नव्हतं मला कोण आहे. सो मला नंतर कळला आणि माझ्यासोबत माझ्या सेटवरचा कॉस्ट्युम डिपार्टमेंटवाला एक मुलगा होता. तो तर पळून गेला. मला घाबरून पळून गेला तो. आणि मी त्या मुलाला बघितलं, मला कळलं की तोच आहे. मी त्याची कॉलर पकडून त्याच्या डोक्यात फोन टाकला आणि मग त्याला खालच्या पाठला किक केलं आणि मग तो खाली पडला आणि जो माझा कॉस्ट्युम वाला होता तो पुढे लपला होता की मॅम आपको देखे डर गया. त्याने वाचवायला हवंय पण इथे कामी आलं होतं हे किक बॉक्सिंग किंवा जे काही मार्शल आर्ट शिकले. आणि अशा बऱ्याच प्रसंगांमध्ये याचा फायदा होतो की समजा कोणीतरी टच करून झाल्याशी फोन करून वाजवून दिली सरळ. अशी वाजवली. मला आणखी एखादा कोणता प्रसंग असा ऐकायला आवडेल की कारण की कळालं पाहिजे की हे शिकणं काय गरजेचं नाही, हे अप्लाय कुठे करू शकतो तुम्ही. मी तर मारते सरळ. म्हणजे आता तर माझ्याकडे छत्री असते, तर छत्री मी माझ्या वेपन सारखं वापरते. सो कोणी बघत जरी असेल ना तर मी इतक्या रागाने आणि इतक्या हुन्नसने बघते की आता मी तुझा मर्डरच करून टाकते. तो समोरचा हातच नाही लागत. पण हा म्हणजे कोणी टच केलं तर मी मारते सरळ. या सगळ्यात सर तुम्हाला असं वाटतं की आता प्रत्येकानेच हे सगळं शिकलं पाहिजे, याबद्दल काय हो. सांगता? प्रत्येकाने आता कसं आहे, सेल्फ डिफेन्स हे प्रत्येकाने म्हणजे मुलं असू मुली असू जे पण म्हणजे ज्यांना असं वाटतं की ह्यांच्यावर कोणत्याही गोष्टीचा ऍडव्हान्टेज घेऊ शकतो त्यांना डिफेन्स यायला पाहिजे. आणि हे स्कूल लेवलवरतीच लहान मुलांपासूनच जर त्यांना शिकवलं तर उद्या जाऊन ते स्वतःला केपेबल ठेवू शकतात की डिफेंड करतील, काय कोणत्या सिच्युएशन पासून टॅकल करतील. वरतून स्पोर्ट्स अनेक गोष्टींमध्ये जसं डेव्हलपमेंट, कुठे बाहेर जायचं असेल, काय जायचं असेल, मल्टिपल टास्क असतात. आता कोणत्या नवीन जागेवर ऍज अ मॅचसाठी गेले तर तिथे बेसिक फॅसिलिटीज जसे वॉशरूम कुठे आहेत, वॉटर फिल्टर्स कुठे आहेत, ही गोष्ट मुलं स्वतः जाऊन शोधतात, येतात. दे नो हाऊ टू मूव्ह विथ फ्रेंड्स. आणि तिथे जर कोणी मिसबिहेव केलं, काय केलं, तर ही गोष्ट स्पोर्ट्स मधनं आणि अशा सगळ्या गोष्टीतून शाळेला पण जातो. शाळेत एक स्पेसिफिक जागा ते आपल्या घरासारखं असतं, क्लासरूम इथे आहे, ते सगळं माहिती असतं. पण स्पोर्ट्स मधनं जेव्हा मुलं बाहेर जातात तेव्हा त्यांना ही सगळी गोष्ट शिकायला मिळतं. शाळेतून कदाचित आपल्याला एखाद्या दिवशी फक्त पिकनिकनी कुठेतरी एक्सप्लोर करता येतं, पण हे स्पोर्ट्स मधनं मल्टिपल टाइम्स हे ओकेशन्स मिळतात. या पलीकडे गव्हर्नमेंट पण खूप चांगले चांगले इनिशिएटिव्ह घेत आहेत, जसं खेलो इंडिया. आता प्राप्तीला पार्टिसिपेट करता आलं नाही, पण ती जे डिस्ट्रिक्ट लेवलवरती खेलो इंडिया झालेली त्यात पार्टिसिपेट करून गोल्ड जिंकली आहे. पण त्या पलीकडे आमची बाकी वुमेन्सची टीम होती. प्राप्तीचीच फ्रेंड आहे अश्विनी, ती त्यांची कॅप्टन होती. आणि त्यांच्या सोबत मल्टिपल आमचे प्लेयर्स होते जे खेलो इंडियाच्या इनिशिएटिव्ह मध्ये वुमेन्स डेव्हलपमेंटच्या वेस्ट झोन नॅशनल्स जे मध्य प्रदेशला झालेलं, तिथे आम्हाला 2 गोल्ड 1 ब्रोन्झ असे मेडल्स होते आणि अनेक पार्टिसिपेशन्स पण होते. त्यानंतर त्याच मॅचचे नॅशनल लेवल्स चेन्नईला झालेले, तर त्यातून पण 2 ब्रोन्झ मेडल मिळालेले आमच्या टीमला आणि मल्टिपल पार्टिसिपेशन्स होते. महाराष्ट्राचे पण ओव्हरऑल रेकॉर्ड्स होते. आणि हे सगळं फक्त आपल्यासाठी नाही तर अनेक पूर्ण भारतात जेवढे मुली होते त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी फ्री ऑफ कॉस्ट गव्हर्नमेंटने हे इनिशिएटिव्ह घेतलेलं किक बॉक्सिंगच्या माध्यमातून. आणि अनेक स्पोर्ट्स बद्दल पण आहे हे. पण या गोष्टींची नॉलेज सगळ्यांना नाही आहे की अवेअरनेस आहे की मॅच होत आहेत असं आहे. तर या आता प्राप्तीकडनं पण अनेक लोकांना जेव्हा ती सांगते तेव्हा ही गोष्ट कळतं. कदाचित या इंटरव्ह्यू पासून पण लोकांना कळेल. तर आहेत, डेव्हलपमेंट होत आहेत आणि अनेक अशा ऍक्टिव्हिटीज होत आहेत आणि ते गोष्टींचा फायदा घ्यायला पाहिजे. असंच नाही की फक्त आपण एज्युकेशन करू, असंच नाही की फक्त आपण एक स्पेसिफिक गोष्टीवर फोकस करू जे आपल्याला सेफ आहे. बाहेर निघून पण त्यांनी जोपर्यंत एक्सप्लोर केलं नाही, दुनिया बघितली नाही, तोपर्यंत त्यांना ती गोष्ट टॅकल आणि करता येणार नाही. आणि हेच मी सांगेन की करायला पाहिजे आणि गरजेची गोष्ट आहे. अगदी बरोबर आहे. आणि मला असं वाटतं आता हे सगळ्यांनी शिकलं पाहिजे. पण आता जेव्हा विद्यार्थी बाजूला आहेत म्हणूनच मी विचारते की मला असं सांगा की प्राप्तीने आता काही ही गोष्ट शिकली पाहिजे किंवा आता एक सर म्हणून की प्राप्तीला या लेवलला बघायचंय अशी काय इच्छा आहे? सुप्रीम फाय प्राप्तीचे आता कसं आहे, काताचा जो डेव्हलपमेंट आहे तो आम्हाला करता येत नाहीये. कारण काता ही अशी म्हणजे फॉर्मेशन्स असतात ज्यामध्ये इंडिव्हिज्युअली काही टेक्निक्स असतात जे प्रॅक्टिस करायचे असतात. त्यामध्ये हिडन टेक्निक्स असतात डिफेन्सचे. तर त्यामध्ये तिने खूप चांगलं प्रोग्रेस केलं आहे आणि आपल्या
टाइमच्या आधी, म्हणजे एक शेड्यूल असतो, त्या शेड्यूलच्या हिशोबानेच आपण सगळे काताज अपग्रेड करतो. पण तिने टाइमच्या आधी ते गोष्टी हे केले. आम्ही त्याच्यासाठी रूल्स ब्रेक केले. मी तिला आधी शिकवलं जस्ट बिकॉज ती अनेकदा एंगेज्ड असते आपल्या कामामुळे. पण त्या गोष्टीचं कधी डिसएडव्हान्टेज नाही, रादर आम्हाला प्राऊडच केलंय तिने. तर आत्ता तो प्रोग्रेस होत नाहीये कारण तिचा शेड्यूल खूप जास्त आहे आणि आमचे काही टार्गेट्स आहेत तिला ते फॉर्मेशन्स वेगवेगळ्या प्रकारचे शिकवायचे. ऑल्सो किक बॉक्सिंगचे आमचे काही फॉर्मेशन्स आहेत ते पण तिला आता एनहान्स करायचे आहेत. तर त्यावरती आम्ही वर्क करू. अगदीच. आणि काय प्रॉमिस करशील आज गुरुपौर्णिमेनिमित्त सरांना? Oh my god. I'm bad at promising. But मी सर एक असा प्रॉमिस देऊ शकते. आय डोंट नो मी ते करू शकेन की नाही, पण जेव्हा जेव्हा मला जमेल तेव्हा तेव्हा मी क्लासला येईन आणि आय विल ट्राय नॉट टू डिसपॉइंट बोथ ऑफ यू. तेच. आणि मला खूप छान वाटलंय कारण तू इतकी बिझी असते, कारण आम्ही सेटवर जातो आणि आम्हाला माहितीये की त्यांना वेळच नसतो. कधी 14 तास कधी 12 तास ते शूट करत असते. आणि मला खूप छान वाटतंय एक तिची मैत्रीण म्हणून की ती इतकं काम करते आणि तरी ती तिची आवड जोपासते. आणि खरंच खूप छान वाटतं. आणि प्राप्ती अशीच प्रगती करत राहा आणि अशीच पुढे जात राहा. सो थँक्यू सो मच. पण त्याआधी मला एक सांगायचंय. म्हणजे आपलं आता खूप सिरियस टॉक झाले, पण जो फन एलिमेंट आहे आमच्या क्लास मधला जो जे सगळे आता इथे येणार आहे. येस. सो तिचे खूप मित्रमैत्रिणी आहेत इथे आणि ती फार कमी वेळा आता त्यांना भेटत असेल. सो आता ते सगळे येणार आहेत. सो आपण त्यांच्याकडनं तिची पोलखोल करून घेऊया. हॅलो. ही अश्विनी आहे, दुर्वा आणि दर्शना. येस. पण मला काय सांगाल प्राप्ती कशी आहे? खूप मस्ती करू. खूप मस्ती काय मस्ती करते? तुम्हाला टाइम तरी देते ती आता इतक्या बिझी शेड्यूल मधनं? बिझी असते ती, खूप बिझी असते, पण ठीक आहे, देते टाइम देते. स्वतःहून कॉल करते की मी येते, प्लीज आपण एकत्र भेटूया, आपण रील्स शूट करूया, आपण प्रॅक्टिस करूया. येस. आणि कोणाला रिप्लाय किती किती तासांनी देते? मागाशी मी ऐकलंय. तासांनी नाही, ती मिनिट्स मध्ये देते. मिनिट्स मध्ये देते मिनिट्स मध्ये रिप्लाय. म्हणजे नाही सार्कॅस्टिकली बोललेलो. पण ती देते, रिप्लाय देते. ती स्वतःच विचारते की आज क्लास आहे तर तू म्हणजे येणार ती आहेस एवढी का, तुला excited सुट्टी आहे असते का. की चल ना आपण प्लीज जाऊयात, क्लास आहे. मला सांगा मस्ती मधला एखादा पार्ट जर मी तुम्हाला विचारला की प्राप्ती नसल्यावर तुम्ही तिला म्हणून मिस करता, असं काय असतं तिच्यात? आय वुड से फन. कारण ती नसली ना की मग आमची सिरियस प्रॅक्टिस असते. आम्ही लिटरली खूप सिरियस असतो त्यावेळेस की हा सर बोलतायत आता आम्ही फॉलो करणार ते सगळं. बट ही असली ना की हसणं येतं, मग खेळणं येतं, हे करतोय ते करतोय, प्रॅक्टिस करतो, बट ॲट द सेम टाइम आम्ही खूप मज्जा करतो. म्हणजे तिच्यासोबत असलो की जसं त्या दिवशी सर ना सगळ्यांची लाईन मध्ये पॅडिंग देत होते आणि एक रूल असतं, बेसिक रूल किक बॉक्सिंग मध्ये, की जेव्हा तुम्ही अटॅक करता तेव्हा आय कॉन्टॅक्ट ठेवायचा असतो. आणि मी खाली बघून मारत होते. सर बोलले आय कॉन्टॅक्ट, तर मी सरांना बोलले सर मला लाज वाटते, मी नाही सो ते असतं तिचं. ती इतकी मस्ती करते इथे आल्यावर. खूप मस्ती करते ती. पण जेव्हा तुम्ही तिची सिरियल बघताय, मला सांगा बघून कसं वाटतंय? खरं तर तुम्हाला असं बिलीव्ह होतं की हे होतं की इकडे ज्या शक्ती वापरते ना ती एवढ्या पण थोड्या वापरल्या पाहिजे. हा, म्हणजे सावलीला खूप असं खूप अशी भोळी आणि शांत. जे की ती नाही अजिबात. अजिबात नाहीये. भोळी शांत नाही. खूप छान आहे तिचा स्वभाव आणि थोडं चांगलं बोललं पाहिजे. सगळ्या मिळून तिला काय सांगाल? ती फार आता कमी येते ना, सो तिला काय सांगाल आता तुम्ही? आम्ही तर हेच बोलू की म्हणजे जसा टाइम भेटेल तसं स्वतःच्या ह्याच्यावरती थोडा फोकस कर आणि थोडासा टाइम इकडे पण दे, की त्यासाठी तिलाच फायद्याचं आहे आणि आम्हाला पण थोडा टाइम दे, आम्हाला पण छान वाटतं. येस. काय आता फ्रेंड्सही म्हणतात की टाइम दे, सो देणार आहेस ठरवून? ऑब्विसली मला जेव्हा वेळ असतो तेव्हा मी येते. पण मी आतिकींना खूप जास्त मिस करते. अजून माझे फ्रेंड्स आहेत जे ह्या क्लासमध्ये नाही, ते काळा किल्ल्याच्या क्लासमध्ये आहेत, ते सिनियर्स आहेत. सो मी सगळ्यांना मिस करते, मी खूप मिस करते, फन मिस करते, सगळं मिस करते. हो. पण आज गुरुपौर्णिमा आहे आणि तुम्ही सगळे विद्यार्थिनी मिळून मला असं वाटतंय की सरांना काहीतरी मानवंदना दिली पाहिजे. सो येस, सरांना आज मानवंदना म्हणून प्राप्ती आणि तिच्या सगळ्याच मैत्रिणींनी सरांसाठी ग्रीटिंग आणि फ्लॉवर्स आणले. सो
तुमच्याकडनं सरांना Yes. आणि त्यात तिने काहीतरी सरांसाठी खास मेसेज देखील लिहिली. आधी मी देते आणि मग बोलू नका. आपण सगळ्यांनी देऊया. पकडा सर हे घ्या. हॅपी गुरुपौर्णिमा सर. गुरुपौर्णिमा सर. आणि हे विघ्नेश सरांसाठी हॅपी गुरुपौर्णिमा सर. थँक्यू. हॅपी गुरुपौर्णिमा सर. येस, सो ती काय आहे ते वाचूनही वाचून दाखवेल. दाखव. आधी उमेश सरांचं वाचून दाखव. Happy Guru Purnima sir, thank you for being a mentor who teaches not just kickboxing and karate but also discipline, strength and perseverance. Your guidance inspires me to become a better person every day. Wishing you good health, happiness and continued success. Your loving student Prapti. वा, थँक्यू. Happy Guru Purnima Vignesh sir. Thank you for always pushing us to do better, cheering us on, and making every session worth it. Training with you is always a mix of hard work, laughter, and learning, and that's what makes it so special. Grateful to have the best coach and mentor. Your loving students, Durva, Darshana, Ashwini, and Prapti. कसं वाटतंय खरं तर सर आज? खूप छान वाटतं. येस, काय सांगणार आहात या सगळ्या विद्यार्थ्यांना? कसं आहे माहिती आहे, प्रॅक्टिस ही खूप कंपल्सरी आहे. म्हणजे प्रॅक्टिस तर आम्ही नेहमी सांगतच असतो मुलांना, प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस, बस. यापेक्षा मी जास्त काय बोलणार. खरं तर खूप छान वाटलं आज तुम्हाला सगळ्यांना भेटून आणि थँक्यू सो मच तुम्ही वेळ दिल्याबद्दल. आणि माझ्याकडनंही तुम्हा दोघांना गुरुपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा. थँक्यू. सो थँक्यू सो मच वेळ दिल्याबद्दल. आणि प्राप्ती थँक्यू आम्हाला इथे बोलवल्याबद्दल. आणि खरं तर मी पण आज थोडंफार शिकलीये, सो त्यासाठी थँक्यू सो मच. Thanks to you too की तू आलीस इथे वेळ दिलास आम्हाला. येस, सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि इट्स मज्जा मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.